नमस्कार मित्रांनो. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक जण नेहमी आपल्या खराब परिस्थितीचा बाहू करत असतो आणि त्यातून मार्ग शोधण्यापेक्षा वाट पाहत बसतो की कोणीतरी मला मदत करेल, कोणीतरी माझं सांत्वन करेल. पण मित्रांनो, ज्यांना खरंच काहीतरी करून दाखवण्याची स्वतःमध्ये तळमळ असते, स्वतःमध्ये जिद्द असते, ते परिस्थिती काहीही असली तरी स्वतःला सिद्ध करून दाखवतात आणि हेच करून दाखवले आजच्या आपल्या पाहुण्या कुमारी आदिती सुभाष सांगळे यांनी, ज्यांनी आज फक्त वयाच्या 20व्या वर्षी केव्हीएन नाईक सिन्नर महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित विभागीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा 2024 मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आयोजित विभागीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा 2024 चे आयोजन चंद्ररूप ढाकले जैन कॉमर्स महाविद्यालय श्रीरामपूर येथे करण्यात आले होते. त्याचबरोबर त्या त्यांचे बीकॉमचे शिक्षण सुद्धा सिन्नर येथून पूर्ण करत आहे. म्हणजे आदितीताई या स्पर्धा तर खेळतच आहे, पण त्याचबरोबर त्या त्यांचं शिक्षण सुद्धा करतायत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर विभागीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कुमारी आदिती सुभाष सांगळे यांनी 63 किलो वजनी गटात सुवर्ण पदाला गवसणी घालत अभूतपूर्व यश मिळवले. सलग 2 वर्ष त्यांनी या गटात सुवर्ण पदक मिळवले. तशीच त्यांची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात झाली असून अखिल भारतीय स्पर्धेत त्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे आणि ही अखंड महाराष्ट्रासाठी एकदम गर्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, याच्यावर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे. आणि अशा या महिला खेळाडू सोबत आज आपण एव्हीएस टेक्नॉलॉजी नाशिक प्रणित इंडिया लाईव्ह 365 च्या माध्यमातून गप्पा मारणार आहोत मित्रांनो. आणि मित्रांनो, यश मिळवण्यासाठी जितकं आवश्यक स्वतःची जिद्द असते तितकंच आवश्यक असतं मित्रांनो एका गुरुचं मार्गदर्शन आणि घरातील लोकांची प्रेरणा आणि सपोर्ट. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया कुमारी आदिती सांगळे यांच्याबद्दल. मित्रांनो, सांगळे या तुमच्या आमच्या सारख्याच एक सामान्य कुटुंबातून आल्या आहेत. असं नाही का त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी परिस्थिती, त्याही अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत मित्रांनो. आणि तरीही त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. कारण मित्रांनो, इथं मी एक गोष्ट तुमच्या समोर नक्कीच सांगू इच्छितो की अवघ्या त्यांच्या वयाच्या त्या 6 वर्षाच्या असताना मित्रांनो वडिलांचे छत्र हरपले आणि त्यांची ही परिस्थिती बेताचीच असून वडील कुर्ला स्टेशनवर त्यावेळेस मित्रांनो पोलीसचे काम करायचे आणि एवढं मोठं संकट ज्यावेळी एखाद्या कुटुंबावर कोसळतं मित्रांनो, त्यावेळी आपण कल्पना करू शकतो मित्रांनो की त्या कुटुंबावर किती परिस्थिती म्हणजे बेताची असू शकते किंवा काय काय प्रॉब्लेम त्यांच्या घरात असू शकतात मित्रांनो. आणि ह्या अशा परिस्थितीत ही आपली एक मुलगी 6 वर्षाचीच असताना मित्रांनो त्यांच्या आईला त्यांच्या वडिलांच्या जागेवर भायखळा येथे रेल्वे दवाखान्यात मित्रांनो नोकरी करायला किंवा कुटुंबाचं मित्रांनो पालन पोषण करण्यासाठी त्या माऊलीला जावं लागलं आणि ती नोकरी करावं लागली. आणि या परिस्थितीमध्ये घरात कोणीतरी मोठे वडीलधारी नसताना त्यांचा सांभाळ कोण करेल, आपल्या मुलांकडे लक्ष कोण देईल, तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मदतीसाठी धावून आलेत ते सर्व आव्हाड कुटुंब, जे की आदिती सांगळे यांचे मामा आहेत. आणि या पूर्ण आव्हाड परिवाराने त्यांना कशाचीही कमतरता भासू दिली नाही मित्रांनो. मेन गोष्ट ही आहे मित्रांनो आपल्याला इथं शिकण्यासारखी की मित्रांनो आजकाल आपण नाते बघतो, सगळं बघतो, पण मित्रांनो आज आपण फक्त चांगल्याच गोष्टी इथं बघू शकतो आणि चांगल्याच गोष्टी आपण नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की स्वतःच्या मुलीसारखं तिला काहीही कमी न पडू देता आव्हाड कुटुंबाने जी आदिती सांगळे यांना मदत केली ती नक्कीच मित्रांनो वाखाणण्याजोगी आहे. मी त्यांच्या इथून आपल्या अखंड महाराष्ट्राकडून मी त्यांच्या इथं आभार मानतो मित्रांनो. आणि त्यांना जी मदत मिळाली किंवा त्यांना ज्या ज्या लोकांनी मित्रांनो इथं सांभाळलं किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबाला काही मदत केली मित्रांनो, आर्थिक मदत कोणीही करू शकत नाही. मदत यालाच म्हणतात मित्रांनो का ज्या मदतीमुळे त्याचा आयुष्यातला जो प्रॉब्लेम आहे तो कायमचा मिटेल. आणि अशीच मदत मित्रांनो आदिती सांगळे यांना प्रत्येकाने केली. आईने जवळपास आईची ही मदत वाखाणण्याजोगी मित्रांनो, कारण आईने त्या परिस्थितीत कुठलाही अनुभव नसताना आणि घरातील आपला स्वतःचे म्हणजे पती हसबंड गेल्यानंतर त्यांनी स्वतःचं धाडस करणं कुठलाही अनुभव नसताना ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि त्या माऊलीने किती कष्ट केले असतील हे नक्कीच आपण याच्यातून
समजू शकतो मित्रांनो. तर मी आता जास्त आपला वेळ घेणार नाही, त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. नमस्कार आदितीताई, आमच्या व्ह्युअर्स कडून आणि आमच्या टेक्नॉलॉजी कडून तुमचं मी एकदम सहर्ष स्वागत करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला की तुम्ही जेही काही यश संपादन केलं आहे त्याच्यासाठी तुमचे खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच तुम्ही महाराष्ट्राचं नाव मोठं करत आहात. आदिताई, पहिले तर तुमचा सर्वांचा परिचय द्यावा तुम्ही इथं स्वतःचा. नमस्कार सर, मी आदिती सुभाष सांगळे, राहायला कल्याणला. ओके, राहायला कल्याण नाही का आपण? हो, माझं मूळगाव नाशिक, माझा जिल्हा आहे मुळगाव, माझं पप्पांचं निराळे पिन्नर मध्ये. ओके. हा, पण आई इकडे कामाला असल्यामुळं मला इथं मी आईकडे आले. आई तिकडे कामाला असल्यामुळे तुम्हाला इकडे जावं लागतं. हा, आदिताई, आम्हाला पहिले तर हे सांगा की जे तुम्ही आम्हाला सांगितलं की वडील गेले आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व काही केलं, ही प्रेरणा आणि या खेळाकडे तुम्ही कसा वळला? वयाच्या 6व्या वर्षी वडील एक्सपायर झाले. तेव्हा माझ्या आईला अशी चिंता पडली की मी माझी पोरं ठेवू कुठं, मी एकटी बाई, मला 3 पोरं. तर माझ्या आईने तिन्ही पोरं 3 ठिकाणी करून दिले. एक माझ्या पप्पांकडं, पप्पांच्या मम्मीकडे मोठ्या दादाला ठेवलं, मला मामाच्या घरी पाठवलं आणि 2 नंबरच्या दादाला मम्मीने आणलं मम्मीजवळ. असं करून आमच्या आईने आमचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मला परत मी तुम्हाला इथं डिस्टर्ब करतो की म्हणजे तुम्ही म्हणजे एकही म्हणजे त्यांच्या सोबत नव्हते या याच्यात? नाही, फक्त माझा 2 नंबरचा दादा त्याच्यासोबत होता, ते पण 4 ते 5 वर्ष होतं. त्यानंतर आम्ही परत परत माझ्या मामांच्या गावाला ठेवलं. आम्ही 3 भावंड नंतर मामांच्या गावाला राहिलो. आम्हाला मामांनी खूप चांगल्या प्रमाणे सांभाळलं, आम्हाला शिक्षण दिलं. आमचं सर्व शिक्षण मामाचं इथूनच झालं. आमच्या पप्पांची मम्मी होती तेव्हा आम्ही तिच्या जवळही राहिलो. तिनेही खूप असं कधी कोणाची आठवण होऊन नाही दिली. तिनेही खूप प्रेमाने आम्हाला सांभाळलं. अच्छा, वडिलांच्या आईने? वडिलांच्या आईने. मला नक्कीच या गोष्टीचा खूप म्हणजे अभिमान आणि चांगलं वाटतंय का वडिलांच्या आईबद्दलही कोणीतरी एवढं खूप चांगलं बोलतंय आज या प्लॅटफॉर्मवर. मला त्या गोष्टीचा जास्त आनंद वाटला. काही असं सांभाळत नाही ना, बाईला दोष देऊन टाकतात. तसं माझ्या आईने माझी आजी माझ्या आईला स्वतः बोलली की तुला काय करायचंय, मी आहे तुझ्या पाठीशी, तू पोरं माझ्याकडे आणून सोड. अरे नक्कीच नक्कीच नक्कीच, खूप खूप खूप. आणि मग ह्या खेळाकडे कसं वळल्यात पाहिजे? मी 9वीला असताना आमच्या शाळेमध्ये ते कराटे म्हणून एक आले होते सांगायला की हा इथं क्लासेस चालू करू. तेव्हा फी फक्त 50 रुपये फी होती. मी 9वीला 8वीला होती तेव्हा. हा, तेव्हा कराटे आले. मी फक्त घरी गेले आणि बोलली की मला कराटे जॉईन करायचे म्हणून. मी मम्मीला फोन करून सांगितलं, मोठ्या भावाला सांगितलं की कराटे जॉईन कर. ते बोलले ठीक आहे कर. मग मी 9वीला एंडिंगला मी ब्लॅक बेल्ट झाली. तर तिथं पण खूप आनंद झाला. का हा, तिथं पैसे भरून तर माझ्या आईला असं वाटलं हा चल एवढे पैसे भरले काहीतरी सार्थक झालं म्हणून. त्याच्यानंतर आधीपासून स्पोर्ट्स म्हणजे एक ही आवडच होती. जेव्हा पण स्कूलमध्ये ज्या स्पर्धा राहायच्या त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस भाग घेत जायचा. ओके ओके ओके. आणि मग याच्यावर आई वडिलांचं काय मत राहायचं? आई वडिलांचं आई करतीये तू कर, तुझ्या पाठीशी आहे असं. फक्त कुठं हे करू नको की लॉस होईल असं. जे करशील ते मन लावून कर असंच. आणि मग असं आपण बघितलं की तुमच्या आयुष्यातली सर्वात पहिली स्पर्धा कोणती? पॉवर लिफ्टिंग मधली म्हटलं तर क्लासिक पॉवर लिफ्टिंग 2023 ची. पॉवर लिफ्टिंग म्हणजे आता तुम्ही स्वतः 9वीला असताना तुमचं म्हणजे खेळाचं तुम्ही करिअर सुरू केलं, तर मग पहिली स्पर्धा कोणती खेळली? मी तालुक्याची खेळली होती, ती पण शालेय तर्फेच होती. पण तेव्हा काही एवढं हे नव्हतं, जातीये खेळतीये बस असंच होतं. ती स्पर्धा कोणती होती सांगता येईल? कराटे तालुकास्तरीय. अच्छा, तालुकास्तरीय कराटेची स्पर्धा होती. आणि मग तुम्ही आम्हाला तुमचं जेव्हा आपली चर्चा झाली मागे काल, त्यावेळेस ते ब्लॅक बेल्टचं काय म्हणजे कसं झालं? ब्लॅक बेल्ट म्हणजे ती एक एक्झाम राहते, ती महिना 1.5 महिन्यानी निघायची. व्हाईट बेल्ट पासून येल्लो असे त्या बेल्ट राहतात, त्या बेल्टच्या एक्झाम द्यायची. ती सगळ्यात शेवटची ती ब्लॅक बेल्टची एक्झाम. तुम्ही थोडं महिलांचं प्रबोधन केलं पाहिजे, म्हणजे तुमच्या जनरेशनचे ज्या
महिला आहेत त्यांचं तुम्ही प्रबोधन केलं पाहिजे, म्हणजे बदलापूर सारख्या घटनांना आळा बसेल तसं प्रबोधन करता का तुम्ही? प्रबोधन करायला तसं घरच्यांनी पण पोरींना सपोर्ट केला पाहिजे. हा तू करतीये ना, तुझ्या पाठी आम्ही आहे, म्हणजे त्यांना आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी. मला एक्झॅक्टली हेच म्हणायचंय की काही काही खेळ आपल्या समाजाने असे ठरवले का ते जेंट्सनेच खेळावे किंवा मुलांनीच खेळावे, असं बंधन नाही पाहिजे असं मला ऍक्च्युली म्हणायचंय. आपल्या गावाकडे पण खूप बंधन आहे, पण ते तसं माझ्या घरातून मला नाहीये. आपल्या गावाकडे कसं पोरगी ह्या टायमाला गेली तू त्या टायमाला ये, टायमिंगचं बंधन मलाही आहे. पण आजकाल पोरींना कसं आहे की नाही तू खेळायचं नाही, तू कॉलेजला गेली तू अभ्यास कर, कॉलेज सुटलं घरी ये, घरातली कामं, ते चूल आणि मूल म्हणतात ना, ते तसं आपल्या गावाकडे अजूनही आहे. राईट 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 राईट. तुमचं वय काय ताई आता अभिजी? 20 चालू आहे. त्यामुळे तुमची मॅच्युरिटी खूप आहे पण. ओके. पुढचा प्रश्न हा आहे माझा की ज्या पण स्पर्धा तुमच्या झाल्यानंतर म्हणजे पॉवर लिफ्टिंग मध्ये तुम्ही कशा आल्यात आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला गुरुंचं मार्गदर्शन, तुम्हाला गुरु कसे भेटले आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये तुम्ही जावं बुवा हे तुम्ही कसं डिसाईड केलं? म्हणजे मी कबड्डी खेळायला जात होती, कराटे झाले, माझं गावाला शिक्षण 12वी पर्यंत झालं, मला इथं आणलं मम्मीने. मग मी इथं घरातच बसलेली राहायची, पण माझ्या मामाचा मुलगा आणि मुलगी कबड्डी खेळायला जायचे, तर मी त्यांना बघून बघून मी मामाला बोलली, मामा मला खेळू का मी यांच्यासोबत? मामा बोलला ठीक आहे खेळ. मामाने माझं तिथं ऍडमिशन घेतलं तिथं, आणि तेवढ्यात मीराबाई चानूनी मेडल मिळवलं होतं. कोणी कोणी? ते ऑलिम्पिकचं, मीराबाई चानू. ओके 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 ओके. वेट लिफ्टिंग मधली. हो बरोबर बरोबर. हा, आणि ते ऑलिम्पिक तेव्हा मी ती बातमी ऐकली होती, तर मी तिथं ना एक रेखा जाधव म्हणून ताई होती. 2022 की 2023 सालातली गोष्ट असेल बरोबर ना? हा, त्यावेळेस. हो राईट राईट. ओके. तर तिथं रेखा जाधव म्हणून एक ताई होती, ती पण व्हॉलीबॉल मध्ये इंटरनॅशनल प्लेयर आहे. ती तिथं कबड्डी खेळायला यायची. मी तिला फक्त असं बोलली की ताई कुठे होत्या? कल्याणमध्ये. अच्छा, कल्याणमध्ये भेटल्या. तर त्यांना मी म्हंटल की ताई असं आहे म्हणून मला जायचंय, तर ती बोलली ठीक आहे, माझ्या ओळखीची एक जण आहे, मी तिला तुझं कॉन्टॅक्ट करून देते. तर तिने कॉन्टॅक्ट केल्यामुळे आज मी इथं आहे, आणि माझ्या आई आणि भावानी आणि सगळ्यात बेस्ट गुरु भेटले मला. ओके. काय नाव होतं आपल्या गुरूंचं? निलेश नामदेव भोईर. काय बोलाल गुरूंबद्दल? काही गुरूंबद्दल बोलायला गेलं म्हणजे, जर शिक्षकाची जेव्हा कॉम्पिटिशन असते ना, तेव्हा त्यांची हालत त्यांनाच बघवत नाही. जो खेळतो ना त्याच्यापेक्षा त्यांची हालत एकदम बेकार होऊन जाते. धावपळ की नाही, माझ्या पोराचा पण नंबर आला पाहिजे, माझ्या पोरांनी पण मेहनत केली आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. प्रत्येक वेळेस कॉम्पिटिशन चालू असताना ते सपोर्ट करतात एका बाजूला, पण त्यांच्या मनात जी भीती असते ती एका बाजूला असते. आजपर्यंत जे काही मला किट आहे ते सगळं माझ्या गुरूंचं आहे. माझे गुरु सुद्धा पॉवर लिफ्टिंग खेळतात. ओके ओके. भोईर सर. हा, म्हणजे इक्विप आणि क्लासिक पॉवर लिफ्टिंग मध्ये 2 असतात. क्लासिक म्हणजे त्याला कॉस्ट्युम वगैरे नसतात, तर इक्विपला कॉस्ट्युम असतात. माझी एवढी परिस्थिती नाही की मी ते कॉस्ट्युम घालल आणि मग ती पॉवर लिफ्टिंग करेल. जे काही आहे ते आज मी माझ्या गुरूंचे कॉस्ट्युम घालून मी आज तिथपर्यंत. जबरदस्त. आणि की मग तुम्ही या ज्या वेळेला स्पर्धा खेळता किंवा आता म्हणजे जसं तुम्ही कॉस्ट्युमचं बोलले का बुवा माझी परिस्थिती नाही पण मी गुरूंचं करून करते बुवा, तर मग आता हे आपलं तुम्हाला माहिती का लास्ट 2 मंथ पहिले पण आपल्या ऑलिम्पिक मध्ये जे झाला होता प्रॉब्लेम, तो फक्त काहीशा वजनामुळे झाला होता प्रॉब्लेम. ठीक आहे, त्या गोष्टी आपण इथं काही बोलू नयेत, बरोबर ना? तुम्ही जाणून असाल तर हे वजन वगैरे जे मेंटेन करतो आपण किंवा ते मेंटेन करावं लागतं, मग तो डाएट फॉलो करावा लागतो, मग हे कसं तुम्ही मॅनेज करता? मॅनेज आपल्याला जसं गुरु सांगणार की हा हे खायचं तेच खायचं, भात असेल, अंडे असतील, प्रोटीन असतील, परत आपलं काकडी, गाजर, सॅलड जे असेल ते खायचं. आणि आपलं वजन जास्त असेल तर आपण ते कमी करायची जबाबदारी आपली असती. ते ऑलिम्पिक मध्ये झालं, ती मोठी प्लेयर होती, पण असं नाही की तिला एक्सक्यूज केलं पाहिजे, असं नाहीये. छोट्या पण प्लेयरला असतच ना.
हो, राईट राईट. मग म्हणून तर मी विचारतोय ना, शेवटी जे पण प्रोटोकॉल किंवा जे पण रूल्स ठरलेले आहेत ते तर थ्रूआउट सर्व कॉम्पिटिशन साठी सारखेच असतात ना. ऑलिम्पिकचे वेगळे, हो, स्टेट लेवलला वेगळे, डिस्ट्रिक्ट लेवलला वेगळे, असं तर होत नाही. रूल्स तर फॉलो असं करावंच नसतं. लागतं, राईट ना. मग ते तर आहे. तोच तर मला प्रश्न आहे, म्हणजे कसं बुवा हे मेंटेन कसं होतं? कधी कधी माझ्या स्वतःच्या मी 2-3 कॉम्पिटिशन अशा केल्या की 2-2, 3-3 दिवस फक्त आपली लाई असते, हा हा. मुरमुरे, फक्त ते खाऊन ओके. त्याच्यावरती, आणि दिवसाला फक्त 1 ग्लास पाणी पिऊन 2 ते 3 दिवस. जेव्हा माझं वेट अरे बापरे. जास्त असेल आणि मला 63 मध्ये खेळायचं असेल तेव्हा म्हणजे माझ्या असं स्वतःच्या कॉम्पिटिशन मी तशा केलेल्या. म्हणजे असंही करावं लागतं. हो, पूर्ण पॅक, कानात कापूस, स्वेटर वगैरे. म्हणजे मी पूर्ण आपल्या उन्हाळ्यामध्ये कडाक्याचं ऊन पडलेलं असतं तेव्हा सुद्धा मी स्वेटर घालून पूर्ण 2-2 ड्रेस घालून मी तशी बसलेली राहायची घरात. त्यावेळी आपल्या बॉडीची परिस्थिती काय असते ते कळू द्या, म्हणजे आमच्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा, की आता आपण कोणतंही खातो, आपल्याला हा बोला बोला, सॉरी. आपण खातो ते आपल्याला समजत नाही ना, आपलं वेट गेन होईल, कोणत्या याने होईल, कोणत्या याने नाही होणार. आपण बाहेर गेलो, हा 1 दिवस खाल्लं त्याने काय होतंय हे खाऊन, असं मित्र मैत्रीण झाले. आपण स्वतःने पण त्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःने आपण विचार केला पाहिजे ना, की नको हे नाही खायला पाहिजे. ते आपण विचार नाही करत. भूक लागली नंतर तो त्रास होतो आपल्याला. हा हा. आणि मग आता तुम्हाला जे गोल्ड मेडल मिळाले ते कोणत्या स्पर्धेसाठी मिळाले? ते आपल्या युनिव्हर्सिटीच्या गेम असतात, ते कॉलेज तर्फे खेळायच्या, त्याच्यातून ऑल इंडिया सिलेक्शन होतं माझं. तसंच इंटर झोन झालं, परत आता विभागीय झालं, आता याच्यातून माझं ऑल इंडिया सिलेक्शन झालं. एक आमच्या प्रेक्षकांना सांगा ना, की कोणत्या ट्रॅक मधून किंवा कसं जायला पाहिजे बुवा आपण देशासाठी, जर आपल्याला खेळायचं असेल किंवा त्या लेवलची आपल्याला तयारी करायची असेल तर पहिले कुठे खेळावं, मग नंतर कुठे खेळावं? जेव्हा मनात जिद्द असते ना, की नाही मला हे करायचंय, मला हा खेळ खेळायचा आहे, तेव्हा त्यांनी त्या खेळात उतरायचं आणि मन लावून तिथं प्रॅक्टिस करायची. जे कोच सांगणार आपण त्याचं पालन करायचं, बरोबर आपण तिथपर्यंत पोहोचतो. गुरूंना समर्पण करूनच द्यायचं. म्हणजे आपले जे कोच राहतात, गुरूंना जोपर्यंत आपण पूर्ण समर्पण करत नाही, त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत नाही, तोपर्यंत आपल्यालाही काही मिळत नाही. आणि हीच खरंच सत्य गोष्ट. मग गुरु, आपण जर कंटाळा केला, आपण जर प्रॅक्टिसचा कंटाळा केला, त्यांना पण वाटणार ना हे काय टाइमपास आहे, जाऊ दे. राईट राईट, बरोबर बरोबर, नक्कीच नक्कीच. आदिती, माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला, की सपोज आता तुम्ही खेळ खेळताय, तुम्ही काय म्हणता स्पर्धांमध्ये भाग घेताय, तिथं तुम्हाला यश मिळतंय, ही नक्कीच चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे, पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे ती. पण मग हे करत असताना तुम्ही तुमच्या एज्युकेशन आणि शिक्षणाचं कसं करताय? मला कॉलेज पण चांगलं भेटलंय, कारण की कॉलेज वाले मला खूप सपोर्ट करतात. KVN नाईट सिन्नरला. जेव्हा माझी स्पर्धा असेल, मी तर कंटिन्यू इथंच असते प्रॅक्टिसला. एक्झाम आली तर मला सांगणार, बाळा एक्झाम आली, एक्झामला ये. मी एक्झामला जाणार, मी स्टडी करणार, तिथं जाणार. ते पण मला सपोर्ट करतात, म्हणून मी आज त्यांच्या कॉलेजमधून तिथपर्यंत खेळत पोहोचली. म्हणजे सगळे शिक्षक लोक असं तोंड भरून बोलतात आपण तिथं गेल्यावरती, ते जे बोलतात ना तेव्हा तो अभिमान खूप वेगळा असतो. त्या मावशी वगैरे असतात, त्या टीचर असतात ना, मला तुमच्याशी बोलताना ते फील होतंय, तुम्ही तर ऍक्च्युअल ते अनुभवता, तर कसं असेल ते. नक्कीच. आता म्हणजे पहिली कॉम्पिटिशन ही माझ्या कॉलेजमध्येच झाली ह्या वर्षी. तर मी त्या कॉलेजला गेली होती, तर तिथं पेपर चालू होते माझे स्वतःचे. तर मावशी होत्या, तू पेपरला नाही म्हंटल, मी तिथे पेपरला. मला म्हण तू तिथला पेपर चांगला दे, इथं नको तू टेन्शन घेऊ, इथं तुला परत द्यायचंच आहे, पण तिथला चांगला दे. अशा खूप साऱ्या म्हणजे टीचर लोक आहेत की ते माझ्याशी मन भरून बोलल्या, सर लोक बोलले, त्यांनी माझं कौतुक केलं. नक्कीच नक्कीच, खूपच म्हणजे एकदम मस्त. पण मग तुम्ही अभ्यास वगैरे कसं करता? आता एक्झामला तर अभ्यास करावाच लागेल ना. मग इथं घरी आल्यावरती अभ्यास होतो, करावाच लागतो ना. अच्छा. आणि आता आपल्या KVN नाईक संस्थेमध्ये तुम्ही शिकताय, तिथे कोणत्या फॅकल्टी मध्ये तुम्ही? बीकॉम ना? SY BCom ला आहे.
हो बीकॉम. SY BCom, KVN नाईक सिन्नर. तिथं प्राचार्य कोण आहेत? पखाले सर. ओके, पखाले सर. आणि मग आता यामध्ये की तुम्ही विद्यार्थी जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही इथं काय सांगा? शिक्षण तर शिकलंच पाहिजे, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी केलं पाहिजे माणसाने. फक्त शिकवूनच नाही, शिक्षण काही वाया जात नाही, पण मग शिक्षणाच्या व्यतिरिक्त पण काहीतरी केलं पाहिजे. जसं मी खेळ निवडला, तसं पोरांच्या ज्या अंगात कला असतात ना विद्यार्थ्यांच्या, त्या बाहेर यायला पाहिजे. त्या आपल्या आई वडिलांनी जाणून घ्यायला पाहिजे, नाही याला हे आवडतं ना, आपण याला याच्यात हे केलं पाहिजे असं काहीतरी. एक्झॅक्टली तुम्ही म्हणजे आई वडिलांना काय मेसेज द्याल आणि स्वतः विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल? आई वडिलांनी काय बोलतात ना, माझं तर प्रेरणास्थान माझी आईच आहे. कारण की 6 वर्षाची असताना माझे वडील गेलेले, तेव्हा माझ्या आईने अवघ्या 10,500 रुपयामध्ये 3 पोरं, भाड्याचं घर सगळं मॅनेज करून ती आज इथपर्यंत आहे. तर माझी प्रेरणास्थान माझी आईच आहे. आणि जेव्हा मी गेम खेळायला गेली तेव्हा माझा मोठा भाऊ होता माझ्या पाठीशी, तू खेळ मी आहे म्हणून. एक वेळेस तर असं झालं होतं की माझी कॉम्पिटिशन होती, ती मलाही माहित नव्हती, पण मी शाळेमध्ये गेली तर तिकडनं बस आली आणि ते बोलले की कॉम्पिटिशन. मी फक्त माझ्या आईला एक फोन केला होता की मम्मी मी चाललीये, ती कॉम्पिटिशन शिर्डीला होती. तर माझ्या मम्मीने माझ्या मोठ्या भावाला सांगितलं. माझा मोठा भाऊ दुपारपासून वाट बघतोय, दीदी येत नाही, दीदी येत नाही. मग तेव्हा त्यांनी मम्मीला फोन केला, तर मम्मीने सांगितलं अरे तिथं खेळायला गेलीये म्हणून. तर बोलला ठीक आहे. रात्री मी 12:30 वाजता आली, जानेवारी मध्ये 21 तारखेला. तरी तो माझी वाट बघत होता. मग त्यांनी मला सांगितलं तू सांगितलं का नाही आम्हाला? म्हंटल दादा मलाच माहिती नव्हतं. तेव्हा तो मला काही बोलला नाही. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. पण काही असं बोलतात ना, जे माणसं आपल्याला आवडतात तेच देवाला आवडतात. तसंच 2019 साली माझ्या मोठ्या भावाचा पण ऍक्सिडेंट झाला. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट म्हणजे मी आदितीताईंना मी काय म्हणतो ना, थोडं थांबवून मी इथे स्वतः इंटरप्ट करतोय की बघा मित्रांनो, वयाच्या 6व्या वर्षी वडील गेले, आईला जावं लागलं स्वतःचं घर कुटुंब चालवण्यासाठी. आणि त्याही परिस्थितीत हार न मानता एक आपली महिला बहीण कराटेची प्रॅक्टिस करते अवघ्या 9वी मध्ये असताना. ठीक आहे, खेळामध्ये इंटरेस्ट म्हणजे ज्याला कोणाला विद्यार्थ्याला काही करायचं असतं मित्रांनो, तो कोणत्याही परिस्थितीमध्ये करतो. परिस्थितीचं भांडवल न करता भरपूर विद्यार्थी काही ना काही करत असतात. आणि इथे मी सर्व पालक, जे पण पालक म्हणजे मुलींचे पालक, यांना मी नक्कीच सांगू इच्छितो की आपल्या मुलीमध्ये गुण ओळखा, त्यांच्यामधली आवड ओळखा आणि त्यांना नक्कीच तुम्ही ही संधी द्यावी तर त्यांनी स्वतःला काहीतरी करून दाखवावं. जर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण आता या इंटरव्ह्यू मध्ये बोलू नये पण त्या जर थांबवायच्या असतील तर नक्कीच आपल्या ज्या भगिनी आहेत, आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, यांनी स्वतःचं संरक्षणासाठी स्वतः उभं राहणं खूप महत्वाचं आहे. आदितीताई, मला फक्त अजून थोडं एक विचारायचं आहे की हे सगळं तुम्ही करताय सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित, पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं बघ की स्टुडंटसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे? कोणीही जर कोणतीही संस्था काही करत असेल तर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी? तुम्हाला जर तुमच्या कॉलेजमधून सपोर्ट भेटत असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे. तो खेळ असू, कुठली चित्रकला असू, रांगोळी असू, काही असो, पण एखादं काहीतरी माणसाने नाव कमवावं म्हणतात ना, तसं माझं पण एक स्वप्न होतं की मला बॅनर छापायचा आहे माझ्या नावाचा, मोठा पेपर मध्ये यायचंय. ते आता सत्यात झालं. आता तुमचं काय स्वप्न? इथून पुढच्या कोणत्या स्पर्धा राहतील? आता या इंटरव्ह्यू नंतर नेक्स्ट स्पर्धा कोणती आहे किंवा तुमचं फ्युचर टार्गेट काय आहे? माझं फ्युचर सगळ्यात मोठं टार्गेट माझं वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशिया, महाराष्ट्र, भारताला एक मेडल द्यायचं. होणार, भारताला तुमच्याकडून मेडल भेटणार. तुमचा इंटरव्ह्यू नक्कीच आम्ही परत एकदा कधीतरी घेणार, ही नक्कीच. आणि तुम्ही विद्यार्थ्यांना नक्कीच जे काही तुम्ही मार्गदर्शन केलं आणि जे काही तुम्ही सांगितलं याच्यातून एक गोष्ट नक्कीच शिकायला भेटते की जो पण स्वतःच्या जिद्दीने आणि मेहनतीने आणि स्वतःला वाटतं म्हणून त्याला काहीतरी करून दाखवायचंय तो नक्कीच यशस्वी होतो. फक्त एकच गोष्ट आहे की स्वतःचे पेशन्स
कुटुंबाचा सपोर्ट आणि एका गुरुला समर्पण, ह्याच गोष्टी इथं मला या इंटरव्ह्यू मधून म्हणजे समजल्यात मला स्वतःलाही, की त्या गोष्टी किती महत्वाच्या असू शकतात. तुम्ही एव्हीएस टेक्नॉलॉजी बद्दल काय बोलणार? धन्यवाद तुम्ही मला बोलायला संधी दिल्याबद्दल. एक फक्त मी तुम्हाला विनंती करतो, ज्याही वेळे तुम्ही फ्री असाल, आमचा एक फ्री लर्निंगचा कोर्स चालतो, ठीक आहे, ज्यामध्ये मी गरजू विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट आणि मोफत एकदम कुठल्याही आमच्या प्रोडक्टची मार्केटिंग न करता त्यांचा म्हणजे त्यांना काय म्हणतात ना, कम्प्युटर लर्निंग मध्ये कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर, इंग्लिश बोलणं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टी मी शिकवत असतो. का त्या एकदा फक्त क्लासला जॉईन होऊन तुम्ही 1-2 मिनिटं जरी दिले आणि त्यांचं थोडं मार्गदर्शन दिले तरी आम्हाला खूप काही मिळाल्यासारखं राहील. एवढी फक्त मी तुम्हाला इथं विनंती करतो. चालेल. तर मी एक गोष्ट विसरली की पॉवर लिफ्टिंग हा गेम फक्त एक सेल्फ नाहीये, याला टीमची ओके. खूप गरज असते. तर ओके. माझ्यासाठी माझ्या टीमने पण खूप सपोर्ट केलेला आहे. टीम म्हणजे नक्की कोण? आपण जिथं प्रॅक्टिस करतो तिथं आता एक न्यू आला की मला पण करायची, तो एक टीम मेंबरच झाला. हो बरोबर. आता तुमची कशी, तुम्ही जातात बाहेर बोलायला वगैरे, तर तुमची पण एक टीमच असते ना. हो बरोबर बरोबर. ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही खूप तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आमच्या स्टुडंटला, आमचे जे व्ह्युअर्स आहे आमच्या चॅनलचे, त्यांनाही तुमचं मार्गदर्शन मिळालं आणि नक्कीच याच्यातून काहीतरी बदल घडवण्याचा आपण प्रयत्न करू आणि तो बदल होईल. जय शिवराय, जय महाराष्ट्र.